तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत हॉटेल रॉयल रिजंट या आग्र्याच्या एका 3 स्टार हॉटेलचा रिव्ह्यू. हे हॉटेल ताजमहालपासून अगदी जवळ म्हणजे अराउंड 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर आहे फतेहाबाद रोडवर. छान असं इकॉनॉमिकल, व्हेरी वेल मेंटेन्ड, गुड हायजीन आणि गुड क्वालिटी फूड या हॉटेलमध्ये तुम्हाला मिळेल. चला तर सुरुवात करूया रिव्ह्यूला, रूम रिव्ह्यूला. एक टिपिकल इलेक्ट्रॉनिक की तुम्हाला या हॉटेलमध्ये मिळते. अंदाजे 200 ते 250 स्क्वेअर फुटाची ही रूम आहे, ज्याच्यामध्ये एक किंग साईज बेड, एक बसायला एक चेअर आणि एक वर्किंग टेबल हे एक बेसिक नेसेसरीज आहेत. तुम्ही बघू शकता इथे स्पेशियस लॉबी आहे. लॉबीमधून एंट्री केल्यावरच एका साईडला आपल्याला शॉवर आणि टॉयलेट WC युनिट दिलेलं आहे. इथे चांगल्या प्रकारे हायजीन मेंटेन केलेली आहे. रूम क्लिनिंग यांचं खूप चांगलं आहे आणि जे टॉयलेट ॲक्सेसरीज वगैरे आहेत ते व्यवस्थित प्रोव्हाइड केलेले आहेत यांनी. आग्रा हे बेसिकली इंटरनॅशनल डेस्टिनेशन असल्यामुळे फॉरेनर्स बरेचसे या सिटीमध्ये असतात, त्यामुळे या लोकांनी क्वालिटी चांगली मेंटेन केलेली आहे. याच्या बाजूलाच आहे तुम्हाला तुमचा वॉर्डरोब कबर्ड मिळतो. त्यामध्ये एक इलेक्ट्रिक सेफ आणि बाकीचं तुमचं सामान ठेवायला सफिशियंट जागा आहे. त्यानंतर बघूया आपण बेडकडे. इथे आपल्याला एक किंग साईज बेड दिलेला आहे. दोन्ही साईडला साईड टेबल्स आहेत. इंटरकॉम फोन, चार्जिंगचे बरेचसे सॉकेट्स इथे तुम्हाला अवेलेबल आहेत आणि यांची जी क्वालिटी आहे या उशांची किंवा बाकीच्या फर्निचर्सची चांगली आहे. यांनी मेंटेन चांगलं केलेलं आहे. इथे तुम्हाला बसायला एक चेअर, एक छोटा सेंटर टेबल आणि एक बसायला एक बॉक्स पुफी टाईप आहे. इथे बघू शकता तुम्ही कॉफी टेबल आहे. तुमचं इलेक्ट्रिक किटल, चहा कॉफी वगैरेंची टिपिकल सेट यांनी दिलेला आहे. या कॉफी सेट खाली एक छोटासा फ्रीज त्यांनी दिलेला आहे. सो बेसिकली एका बिझनेस ट्रॅव्हलरसाठी ज्या बेसिक नीड्स आहेत ते त्यांनी चांगल्या प्रकारे प्रोव्हाइड केलेले आहेत. या व्यतिरिक्त इथे तुम्हाला स्पाची पण सोय आहे. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. यांनी हा स्पाचा मेन्यू ठेवलेला आहे. वेगवेगळ्या टाईपचे मसाज किंवा स्पा ट्रीटमेंट इथे लोक ऑफर करतात. इथे रूफटॉपवर एक तुम्हाला स्विमिंग पूल आहे आणि त्याच्याच बाजूला ही स्पा आहे. रूफटॉपवरून तुम्हाला शहराचा छान व्ह्यू मिळतो. हा रूम डायनिंगचा मेन्यू मी तुम्हाला दाखवतो आहे. यांचे ॲक्च्युली 2 रेस्टॉरंट्स आहेत, एक रूफटॉपला आणि एक ग्राउंड फ्लोअरला. हे ग्राउंड फ्लोअरच्या रेस्टॉरंटचा मेन्यू कार्ड आहे. रूम सर्व्हिसमध्ये तुमचे मेन्यू थोडे लिमिटेड आहेत. जर तुम्ही खाली रेस्टॉरंटमध्ये जात असाल तर प्रशस्त असा बुफे मेन्यू किंवा मग तुमचा आला कार्टे मेन्यू दोन्ही इथे अवेलेबल आहेत. मी जस्ट गो थ्रू करतो तुमच्यासाठी. तुम्ही बघू शकत असाल इथे बेसिकली इंटरनॅशनल टुरिस्टचा विचार ठेवून यांनी हा मेन्यू डिझाईन केलेला आहे आणि प्रत्येक वेळी ते तुम्हाला विचारतात तुमच्या टेस्टप्रमाणे स्पायसी किंवा ऑइली किंवा कमी ऑइली काय तुमचे जे टेस्ट प्रेफरन्स असेल ते तुम्ही शेफना प्रत्येक वेळी ऑर्डर देताना सांगू शकता. आहे आग्रा ते फतेहाबाद रोड. चांगला 6 लेन रोड आहे. चांगली कनेक्टिव्हिटी आहे ताजमहालपासून. या रोडने तुम्ही डावीकडे गेलात तर अंदाजे 1 किलोमीटरवर तुम्ही ताजच्या ईस्ट गेटला पोहोचता, ज्याला VIP गेट असं पण म्हणतात किंवा VIP रोड असं पण म्हणतात. या रोडचा एक मेन बेनिफिट असं आहे की तुम्ही डायरेक्ट ताजजवळ लवकर पोहोचू शकता. कुठेही कंजेस्टेड पॅच किंवा बॉटलनेक्स नाही आहेत या रोडवर. एक स्मूथ कनेक्टिव्हिटी ताजमहालपासून तुमच्या हॉटेलपर्यंत आहे. पार्किंगची सोय पण इथे व्यवस्थित आहे. हे मी तुम्हाला दाखवतो आहे फ्रंट पार्किंग, जिथे अंदाजे एक 10 ते 12 गाड्या तुम्ही आरामात पार्क करू शकता. या व्यतिरिक्त हॉटेलच्या मागच्या साईडला पण पार्किंगची सोय आहे आणि पुढे फुटपाथवर पण जर तुमच्या बसेस वगैरे असतील तुम्ही पार्क करू शकता. सो ओव्हरऑल तुम्ही बघत असाल की एक छानसा रूम जो तुम्हाला अफोर्डेबल प्राईसमध्ये मिळतो ह्या हॉटेलमध्ये तुम्हाला ऑफर करतात.
ऑफकोर्स प्राईस सीझनप्रमाणे व्हॅरी होत असतात आणि तुम्ही त्यांच्याशी फोनवर किंवा ईमेलवर रेटबद्दल इन्क्वायरी करू शकता. मी आता तुम्हाला हे जे फोन नंबर दाखवतो आहे त्या फोनवर तुम्ही एन्क्वायरी करू शकता. सो ओव्हरऑल एक छानसं अफोर्डेबल प्राईसमधलं आणि हायजेनिक आणि स्पेशियस असं हे एक हॉटेल आहे. नक्कीच भेट द्या. इट्स व्हॅल्यू फॉर मनी. आणि बाकी पण तुम्ही गुगलवर किंवा यूट्यूबवर या हॉटेलचे रिव्ह्यू बघू शकता आणि तुमचं डिसिजन कन्फर्म करू शकता. सो मित्रांनो, हा होता रूमचा रिव्ह्यू. रूमचा रिव्ह्यू कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. अ, आता आपण बघूया यांचं जे ग्राउंड फ्लोअरचं रेस्टॉरंट आहे त्याची एक टूर. ग्राउंड फ्लोअरच्या रेस्टॉरंटमध्ये 2 सेक्शन आहेत. एक तर आहे आउटडोअर, जिथे तुम्ही गार्डनमध्ये बसून जेवण करू शकता किंवा मग आतमध्ये AC सेक्शनमध्ये पण बसून करू शकता. इथे बघत असाल तुम्ही, इथे यांचे बफेचे टेबल्स लावलेले आहेत, ट्रेज लावलेले आहेत आणि ही सिटिंग अरेंजमेंट आहे. साधारणपणे सकाळी 6:30 पासून यांचा ब्रेकफास्ट चालू होतो. 6:30 ते 10, 10:30पर्यंत ब्रेकफास्ट टायमिंग आहे आणि मग बाकी लेट नाईट 11, 11:30 पर्यंत यांचं हे रेस्टॉरंट चालू असतं. मित्रांनो, या व्हिडिओची आता इथेच एंड करूया. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.